स्टँडर्ड 6 2.1 मिनी अँड विनी. मिनी अँड विनी या पोएमचे क्वेश्चन आन्सर आज आपण पाहणार आहोत. पॉइंटर्स. पहिला प्रश्न आहे, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील रायमिंग वर्ड्स शोधून लिहायचे आहेत. एक एक वर्ड आपल्याला दिला आहे, त्याचे रायमिंग वर्ड्स कवितेतून शोधून आपल्याला लिहायचे आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द ज्यांचे शेवटचे अक्षर सारखे असतात किंवा उच्चार सारखा असतो. आन्सर, शेल, शेलचा रायमिंग वर्ड वेल. विदाऊट, विदाऊटचा रायमिंग वर्ड अबाउट. सून, सूनचा रायमिंग वर्ड मून. शेल, शेलचा रायमिंग वर्ड टेल. क्रॉफ्ट, क्रॉफ्टचा रायमिंग वर्ड अलॉफ्ट. दुसरा क्वेश्चन आहे, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. फर्स्ट, वर्ड्स दॅट बिंग विथ येस. पुढे दिलेले शब्द कवितेतून शोधून लिहा. पहिला आहे वर्ड्स दॅट बिंग विथ येस, म्हणजे येसने सुरू होणारे कवितेतील शब्द शोधून लिहा. आन्सर, स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड, सी, सून, स्टार्स, स्टार्टेड, सन. येसने सुरू होणारे हे कवितेतील शब्द आहेत. सेकंड, 3 पेअर्स ऑफ ऑपोजिट. कवितेतील 3 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या. आन्सर, इन, आउट. इन, आत, आउट, बाहेर. दुसरा, विदिन, विदाऊट. कवितेत विदिनचा अर्थ आतमध्ये आणि विदाऊटचा अर्थ बाहेरच्या बाजूला असा आहे. तिसरी, स्लीप, वेक. थर्ड, वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल. यल अक्षर असलेले कवितेतील शब्द. ज्या शब्दांमध्ये यल हे अक्षर आहे ते कवितेतील शब्द. आन्सर, स्लेप्ट, इथे यल आहे. शेल, शेवटी 2 यल आहेत. स्लीप, लिटल, लेडीज, वेल, सिल्वर, टेल, अलॉफ्ट. 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. आकाशात दिसणाऱ्या 4 गोष्टी. आन्सर, द मून, चंद्र. द स्टार्स, चांदण्या. अ लिनिट, लिनिट नावाचा पक्षी. द सन, सूर्य. थर्ड, मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन द शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मिनी आणि विनी शिंपल्यात निवांत झोपल्या होत्या. त्या निवांत झोपू शकतील अशा आणखी काही सुरक्षित जागा आहेत का. मिनी आणि विनी शिंपल्यात झोपल्या, त्याप्रमाणे आणखी आपल्याला काही जागा सुचवायची आहेत की ज्यात त्यांना सुरक्षित वाटेल, सेफ वाटेल अशा. आन्सर, होम. त्यांच्या घरात त्या सुरक्षित झोपू शकतात. देअर मदर्स लॅप्स, म्हणजे त्यांच्या आईच्या मांडीवर. क्रॅडल, क्रॅडल म्हणजे पाळणा, पाळण्यात सुद्धा सुरक्षित वाटतं. 4, फाइंड अँड राईट 2 स्टेटमेंट, 2 क्वेश्चन्स अँड 2 कमांड्स फ्रॉम द पोएम. कवितेतून आपल्याला 2 स्टेटमेंट म्हणजे 2 विधानार्थी वाक्य, क्वेश्चन्स म्हणजे 2 प्रश्न आणि कमांड्स म्हणजे 2 आज्ञा किंवा आज्ञार्थी वाक्य शोधून लिहायचे आहेत. आन्सर, स्टेटमेंट्स म्हणजे विधान, अशी वाक्य की ज्यातून आपल्याला फक्त माहिती मिळते. मग स्टेटमेंट्स आपण 2 शोधून लिहिली आहेत. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. साऊंड ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. क्वेश्चन्स, क्वेश्चन म्हणजे असे वाक्य ज्यात प्रश्न विचारलेला असतो. ते आपण 2 शोधून लिहिले आहेत कवितेतून. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. हू कॅन टेल. कमांड्स, कमांड्स म्हणजे ज्यात आज्ञा दिलेली असते अशी वाक्य, ती आपण कवितेतून शोधून लिहिली आहेत. स्लीप लिटल लेडीज. वेक नॉट सून. 5th क्वेश्चन, लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. पुढील वाक्य जलद गतीने म्हणायला शिका. खाली जी 3 वाक्य दिली आहेत ती आपल्याला पटापट म्हणायला शिकायचं आहे. शी शेल्स ऑन द शी शोर. सॉन ओव्हर द सी. स्विम स्विम. थर्ड, सॉन बॅक अगेन. वेल सम सॉन. पुढे लर्निंग अबाउट लँग्वेजमध्ये प्रेपोजिशन्स आपल्याला दिले आहेत. रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. खाली ज्या फ्रेजेस किंवा शब्दसमूह दिले आहेत
ते वाचायचे आहेत आणि त्याचा मराठीत अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आन्सर इन द शेल शिंपल्यामध्ये. ऑफ द सी समुद्राचा. आउट ऑफ द क्रॉप छोट्या शेतमळ्याच्या बाहेर. आता इथे पहा, आता इन द शेल, इथं द शेल म्हणजे शिंपला आणि इनचा अर्थ होतो मध्ये, म्हणजे इथं इनचा अर्थ मध्ये होतो आहे शिंपल्यामध्ये. ऑफ द सी, द सी म्हणजे समुद्र आणि ऑफचा अर्थ इथं होतो आहे चा. आउट ऑफ द क्रॉफ्ट, द क्रॉफ्ट, द क्रॉपचा अर्थ छोटा शेतमळा आणि आउट ऑफचा अर्थ होतो बाहेर. आता आउट, आता इथलं इन, ऑफ आणि आउट या शब्दांना काय म्हणतात? प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स म्हणजे मराठीत शब्दयोगी अव्यय. आता इन, ऑफ, आउट हे शब्दयोगी अव्यय वापरून आपण अशा प्रकारे आणखी शब्दसुद्धा तयार करू शकतो. खाली दिलं आहे राईट टू फ्रेजेस इच यूजिंग द फॉलोइंग प्रेपोजिशन्स. आता खाली काही प्रेपोजिशन्स दिले आहेत, ते वापरून आपल्याला 2-2 फ्रेजेस लिहायचे आहेत. पहिलं प्रेपोजिशन आहे इन. इन द फील्ड म्हणजे शेतात. इन माय बॅग माझ्या पिशवीत. ऑन, ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. ऑन द रूफ म्हणजे छपरावर. ऑन म्हणजे वर आणि मग आपण टेबल घेतलं आहे आणि वाक्य तयार झालं ऑन द टेबल. आपण रूफ म्हणजे छप्पर, घराचं छप्पर जर घेतलं तर वाक्य तयार झालं ऑन द रूफ म्हणजे छपरावर. ॲट, ॲट म्हणजे काय? त. ॲट द स्कूल शाळेत. ॲट 5 o'clock म्हणजे 5 वाजता. ऑफ, ऑफ म्हणजे काय? चा. मग ऑफ द ब्रांच म्हणजे फांदीचा. ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचा. आता फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय? पासून. फ्रॉम माय हाऊस माझ्या घरापासून. फ्रॉम मे म्हणजे मेपासून, मे महिन्यापासून. टू, टू म्हणजे कडे. टू द शॉप दुकानाकडे. टू हर हाऊस तिच्या घराकडे. इंटू, इंटू म्हणजे मध्ये. इंटू द जंगल जंगलामध्ये. इंटू द वेल विहिरीमध्ये. आउट ऑफ म्हणजे बाहेर. आउट ऑफ द क्लास वर्गाच्या बाहेर. आउट ऑफ द वॉटर पाण्याच्या बाहेर.